नमस्कार मित्रो, माझ्या कायदे भान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आपण बघतोय डिवोर्सची सिरीज। या डिवोर्सच्या सिरीजमध्ये आपण आज बघणार आहोत की छोड चिठ्ठी किंवा सोड चिठ्ठी या संदर्भाने काय तरतूद आहे आणि काय जजमेंट आहे आजच्या व्हिडिओमध्ये बघूया। तर डिवोर्स पिटिशन जेव्हा तुम्ही दाखल करता तेव्हा तुम्हाला तुमच्या डिवोर्स पिटिशनमध्ये अत्यंत महत्त्वाचा एक पॅरा लिहायचा असतो, तो म्हणजे ग्राउंड, की कुठल्या ग्राउंडवर तुम्ही ऑनरेबल कोर्टापुढे डिवोर्सची पिटिशन मूव्ह करत आहात आणि हा जो ग्राउंड आहे हा लीगल ग्राउंड आहे का हे सुद्धा कोर्टाला पटवून द्यायचं असतं आणि तुमचं ग्राउंड इस्टॅब्लिश करावं लागतं। तुम्ही ज्या ग्राउंडवर डिवोर्स मागता तो ग्राउंड जर इस्टॅब्लिश नाही केलात किंवा अपोजिट लॉयरनी येऊन तो जर ग्राउंड खोडून काढला आणि तो खोडून काढल्यानंतर जर कोर्टाला अपोजिट लॉयरचं म्हणणं पटलं तर तुमची डिवोर्स पिटिशन रिजेक्ट होते। त्याच्यामुळे जेव्हा डिवोर्स पिटिशन मूव्ह करता तेव्हा ग्राउंड घेताना दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या। एक तर तुमचं ग्राउंड लीगल असलं पाहिजे, दुसरं अपोजिट लॉयरनी ते खोडून काढल्यावरही तुमचं ग्राउंड तुम्हाला कोर्टात इस्टॅब्लिश करता आलं पाहिजे। या दोन गोष्टी तुम्ही लक्षात ठेवूनच डिवोर्सची पिटिशन दाखल करायची असते आणि या सगळ्या अग्निदिव्यातून जर तुमची डिवोर्स पिटिशन टिकत असेल तर तुमची पिटिशन ग्रांट होते आणि डिवोर्स मिळतं, जर नाही टिकली तर पिटिशन रिजेक्ट होते आणि डिवोर्स मिळत नाही। तर बरेच आपण ग्राउंड्स पाहत आलोत या सिरीजमध्ये। तर त्याच्यातील आजचा जो एक ग्राउंड आहे तो जरा विचित्र ग्राउंड आहे। आजपर्यंत मी सुद्धा हे पाहिलं नव्हतं, पण एक नवीन रिसेंटली केस आलेली आहे आत्ता 2022मध्ये ऑनरेबल छत्तीसगड हायकोर्टाची। तर हा जो ग्राउंड आहे तो ग्राउंड हा आहे की जर नवरा बायको दोघांनी समाजामध्ये बसून लग्न किंवा तुमचा विवाह संपुष्टात येत आहे अशा पद्धतीचा छोड चिठ्ठी किंवा सोड चिठ्ठी अशा पद्धतीचा काही समजा करार केला असेल, त्याच्यावर दोघांनी सह्या केल्या असतील आणि त्या समाजामध्ये छोड चिठ्ठी देण्याचं किंवा सोड चिठ्ठी देण्याचा समजा प्रथा बऱ्याच वर्षापासून असेल, त्या समाजामध्ये अशा पद्धतीची रूढी परंपराने प्रथा असेल आणि ती प्रथा समाजाला मान्य असेल तर याला कस्टमरी डिवोर्स किंवा कस्टमला मान्य असलेलं डिवोर्स म्हणून कोर्टसुद्धा मान्यता देते। बघा, आपले जे सिव्हिल लॉ आहेत किंवा फॅमिली लॉ आहेत हे बेस्ड ऑन कस्टम्स आहेत। तुमच्या ज्या चालीरीती आहेत, तुमच्या समाजातील ज्या प्रथा आहेत त्या प्रथांना धरूनच तुम्हाला घटस्फोट दिला जातो। म्हणून एखाद्या समाजामध्ये जर ही प्रथा आहे की त्या समाजात छोड चिठ्ठी किंवा सोड चिठ्ठी ही त्या समाजाला मान्य असलेली प्रथा आहे, हे जर तुम्ही कोर्टात इस्टॅब्लिश करू शकत असाल, प्रूव्ह करू शकत असाल तर नवरा बायकोमध्ये समाजात बसून एखादा स्टॅम्प पेपरवर किंवा एखाद्या कागदावर सर्वांच्या संमतीने छोड चिठ्ठी झाली असेल, सोड चिठ्ठी झाली असेल तर त्या केसमध्ये अशा प्रकारे केलेला कागद किंवा समाजात झालेला दस्त ज्याच्या अन्वये दोघांनीही नवरा बायकोनी घटस्फोटाला मान्यता दिली आणि सह्या केल्या तर अशा पद्धतीची छोड चिठ्ठी किंवा सोड चिठ्ठी डिवोर्स पिटिशन ग्रांट करण्यासाठीचा एक मेजर ग्राउंड मानला जातो। हे आत्ता रिसेंटली एका छत्तीसगड हायकोर्टामध्ये इस्टॅब्लिश झालेलं आहे आणि त्या बेसिसवर डिवोर्स ग्रांट झाला आहे। बरं, याच्यामागे अजून एक प्रिन्सिपल काम करतो, ते प्रिन्सिपल म्हणजे डेझर्शन। डेझर्शन म्हणजे त्याग करणे, वैवाहिक जीवनाचा त्याग करणे। या जजमेंटमध्ये काय म्हटलं आहे की जेव्हा केव्हा नवरा बायकोनी बसून समाजाच्या पुढे त्यांच्या चालीरीतीला मान्य आहे या पद्धतीने छोड चिठ्ठी किंवा सोड चिठ्ठी दिली, त्यानंतर दोघांनीही ते जे वैवाहिक सहजीवन आहे त्याचा त्याग केला, म्हणजे दे हॅव डेझर्टेड ईच अदर, म्हणजे एक दुसऱ्याचा त्याग केला आणि एक दुसऱ्याचा त्याग करून ते आता स्वतंत्र राहू लागलेत। आणि तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं डेझर्शनचा पिरियड किती असायला पाहिजे, मिनिमम 2 वर्ष। म्हणजे अशा पद्धतीने जर तुम्ही कागद केलात आणि 2 वर्ष सेपरेट राहिलात तर एनिवे डेझर्शनचा ग्राउंड कन्फर्म होतो, म्हणजे एक दुसऱ्याचा पार्टनर म्हणून, जोडीदार म्हणून तुम्ही त्याग केलात हा ग्राउंड कन्फर्म होतो। म्हणजे या चिठ्ठीने बाकी काही नाही झालं तरी तुमचं डेझर्शन कन्फर्म होतं आणि डेझर्शनचा पिरियड कन्फर्म होतो।
त्यामुळे सोड चिठ्ठी आहे त्या आधारे जर तुम्ही सेपरेट झालात, एक दुसऱ्याचा त्याग केलात, तर डेझर्शन कन्फर्म होतं, त्याच्यामुळे एक लीगल ग्राउंड तुमचा कन्फर्म होतो कोर्टामध्ये. आणि त्याचबरोबर त्या समाजातील चालीरीतीमध्ये अशा प्रकारचं डिवोर्स मान्य असल्यामुळे कस्टमरी प्रथा आहे हे सुद्धा कोर्ट रिकग्नाइज करतं. अशा प्रकारे 2 ग्राउंडवर सोडचिठ्ठी झालेलं लग्न असेल किंवा सोडचिठ्ठीच्या आधारे घटस्फोट घेतलेलं लग्न असेल तर हा सुद्धा एक ग्राउंड मानला जातो आणि त्या आधारे तुम्हाला कोर्टामध्ये डिवोर्स मिळू शकतो. अशा प्रकारचं रिसेंट जजमेंट आहे. काय आहे जजमेंटचं नाव? ऑनरेबल छत्तीसगड हायकोर्टाच्या जजमेंटचं नाव आहे दुलेश्वर देशमुख वर्सेस कीर्तिलता देशमुख 2022चं हे जजमेंट आहे. या जजमेंटप्रमाणे सोडचिठ्ठी दिलेली असेल तर हा एक महत्त्वाचा ग्राउंड आहे आणि तुमचा डिवोर्स कन्फर्म होतं, तुमची पिटिशन ग्रांट होते. मित्र, तुमच्यासाठी असंच मी कायद्याशी संबंधित वेगवेगळे व्हिडिओ आणत राहीन. कायद्याचं ज्ञान वाढवण्यासाठी माझं लीगल चॅनल कायदे भान पाहत राहा. आणि हो, ज्यांना कायदेशीर सल्ला हवा आहे ते मला संपर्क करू शकतात. माझा नंबर तुमच्या स्क्रीनवर दिसतोय, पण संपर्क म्हणजे थेट फोन करायचा नाही, अजिबात फोन करायचा नाही. ज्यांना काम आहे त्यांनी आपलं नाव, गाव, जिल्हा आणि केसची माहिती लिहून व्हॉट्सअपवर मेसेज टाका. तुमच्या केसमध्ये मेरिट असेल तर आम्ही संपर्क करू आणि सल्ला देऊ. बाय.